तर बघू शकता तुम्ही हे जे तूप आहे ते मी कढवलेलं आहे. तर एवढं छान झालेलं आहे ना, स्मेल तर खूपच भारी येत आहे. आणि कौन आया है? अत्तू है? किसके अत्तू है? अच्छा. हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर इथे बघा फ्रेंड्स, तर रात्रीच्या वेळेस मी ना व्हिडिओ शूट करत आहे. तर स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे. तर माहिती आहे का, वेळेवरच ना ताईचा कॉल आलेला होता. तर ताई बोलल्या की मी येत आहे, म्हणजे त्यांची ट्रेनिंग होती, तर त्या मुंबईला जाता जाता इकडे थांबणार आहे, नंतर जाणार आहे. तर वेळेवर कॉल आला. तर माझं जेवण वगैरे तर म्हणजे स्वयंपाक वगैरे तर झाला. मग म्हटलं ताईला काय आवडते, तर एवढं जास्त प्रकार तर काही बनवता येणार नाही, कारण की खूप वेळेवर सांगितलं त्याच्यामुळे. तर मग ताई म्हणे की आंबट दह्यातलं बेसन आणि भाकर कर. तर मग मी तेच करणार. 10-10:30 वाजणार आहे यायला. तर आत्ताच्या जेवणामध्ये दह्यातलं बेसन आणि भाकर केलेलं आहे. तर सगळे कामं वगैरे आवरून गेले. तर म्हटलं ताई येत आहे, तर लगेच त्यात जाणारसुद्धा आहे उद्याला. तर म्हटलं उद्या सकाळी मस्त पुरणाची पोळी वगैरे करून घ्यायची, किंवा रात्री त्यांनी 9-10 वाजता जाणार आहे, तर रात्री करणार. तर ऑलरेडी मी आज ना अप्प्याचं आहे ते बॅटर वगैरे करून ठेवलेलं आहे, तुम्हाला दाखवतेच मी. तर जेवणामध्ये काय काय केलं ते सुद्धा दाखवते. आणि प्रिशा बोलली की मम्मा मला बुट्टा खायचा, तर तिच्यासाठी मी बुट्टा बॉईल करत आहे, ते दाखवते बघा. तर इथे बघा, मला ना मी उद्या आप्पे करणार आहे सकाळी. तर हे नारळ पाहिजे होते, तर येता येता यांनी नारळ घेऊन आले. आणि सोबतच ना हे जे पॉपकॉर्न आहे त्याचं पॅक आणलं होतं यांनी, फॅमिली पॅक. तर यांनी खाल्ले अर्धे, आणि हे मी थोडेसे ठेवले मस्तपैकी. ही भाकर आहे, आणि इथे हे बेसन केलेलं होतं, यांचं जेवण झालेलं आहे. तर बेसन, आणि इथे ना बघा बुट्टा उकडत आहे मी. हे बघा, हे बुट्टा उकडत आहे प्रिशासाठी. तर तुम्ही म्हणजे फ्रेंड्स, मला ना लोणी आहे ते कढवून घ्यायचं आहे, तुम्हाला दाखवते मी. यांनी आणले आता येता येता, तर मी म्हटलं आणा, तर दाखवते बघा. लोणी कढवायला ना खूप वेळ लागते, आणि पाण्यात टाकून ठेवलेली आहे, कारण की घट्ट घट्ट होतं त्याच्यामुळेच. तर याला धुवून मस्त आता लोणी कढवून घेते मी. त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते. इथे ना इडलीचं अप्प्याचं बॅटर आहे ना, ते मी करून भिजवून घेतलेले आहे. म्हणजे डाळी वगैरे मी सकाळी हे आहे, फर्मंट व्हायला वेळ लागते, आत्ताच भिजवलं मी. तर याला मी असे झाकून ठेवते. तर इथे बघा, मी ना हे जे लोणी आहे ते मस्तपैकी ना कढवून घेते, आणि तुम्हाला सुद्धा दाखवते. तर इथे ना मच्छर वगैरे ना आता खूप जास्त येत आहे, तर ही अगरबत्ती लावून घेते मी. तर हा रात्रीच्या वेळेस ना प्रिशानं पूर्ण धिंगाणा करून ठेवली, तर ते व्यवस्थित करून घेतलेलं आहे मी लोणी कढवून घेतो. हां, अरे तो डॅडी अभी नहीं बनाएंगे बेटा, कल सुबह बनाएंगे. तर इथे बघा फ्रेंड्स, हे जे लोणी आहे ना ते मी कढवून घेते. तर हे असं पाण्यामध्ये ठेवलं ना, तर असं मस्त आधी आणल्याला ना घट्ट घट्ट होते एकदम जास्त. तर इथं मस्त मी 5-6 वेळेस ना अशी छान अशी ना धुवून घेते. तर बघा, हे ना असं हाताने असं. आमच्या घरी ना आमच्या तिकडे माहेरी ना असं दूध असते. तर मी सुद्धा आता मी 2-3 वेळा झालं घरीच ना लोणी करत आहे, म्हणजे तूप कढवत आहे, लोणी विकत दाखवू का तुम्हाला. तर इथे बघा, हे जे लोणी आहे ना मस्त पाण्यामध्ये ना असं 5 ते 6 पाण्याने धुवून टाकायला लागते, नाही तर याचं जे आंबटपणा असते ना ते गेलं नाही ना, तर लोणी असं तूप ना असं वास मारते. त्याच्यामुळे हे तूप लोणी जेवढं चांगलं धुतलं तेवढं चांगलं आपलं तूप होते. तर याच्यामध्ये ना काहीच नाही टाकत, फक्त असं धुवून घ्यायचं आणि गॅसवरती ठेवायचं. मस्तपैकी कळल्याच्या नंतर ना याच्यावर जे विलायची असते ना ते टाकून घेत असते मी. बाकी तर काही नाही. भरपूर जण आपलं हे तुळशीचे पानं आणि कढीपत्ता असं भरपूर काही टाकते. पण एकदा ना तुम्ही
असं सुद्धा करून बघा, खूप छान होते. ज्याच्यामध्ये काहीही टाकलं नाही तरी, कारण की तुपाला ना स्वतःच्या आमचंच स्मेल असते त्याच्यामुळे. तर बघा हे किती छान असं वरती आलेलं आहे बघा. आणि यार तुम्हाला सांगू का, जे असं विकतचं तूप असते ना ते कितीही चांगलं, कितीही ब्रँड्स असू द्या तरी मला आवडत नाही. जे की घरी कढवलेलं आवडते ते खूप छान लागते. तर बघा ते मस्तपैकी ना धुवून घेतले. कोणी कोणी ना चम्मचनं पण करते, असं गोल चम्मच असते ना ते, पण हाताने जास्त म्हणजे मला छान वाटते म्हणून. तर बघा अजून 1-2 वेळा करून घेते. तर इथे बघा हाताला ना असं बरंच दिसते, तर चम्मचने ना काढून घेते मी. हे जे तूप आहे ना ते सगळं धुतलेलं आहे मस्त, आणि याच्यातलं पाणी असते ना ते असं करून मी काढून घेत असते. हे असं करून जेवढं पाणी निघते तेवढं आपल्याला ना पाणी काढून घ्यायचं आहे. तुम्हाला सांगू का, माझं लग्न व्हायच्या आधी ना आमच्या घरी ना असं लोणी घेत होतं. तर असं लोणी घेऊन ना पिठाच्या डब्यामध्ये, किंवा आधी फ्रीज नसायचं ना, आमच्याकडे नव्हतं फ्रीज, तर पिठाच्या डब्यामध्ये वगैरे ठेवायचं घेऊन, आणि जेव्हा कळवायचं असेल तेव्हा ते कळवत होते आई, काकू वगैरे. आमची जॉईंट फॅमिली आहे. तर मी काय करायची, मस्त हे लोणी आहे ना असं घट्ट राहते ना, ते असंच घेऊन मग खायची. एवढं छान वाटते ना, म्हणजे एवढं छान लागायचं ना, खूप छान. आणि बघा आता हातामध्ये एवढं सारं आहे तर मी एकही सुद्धा असं टेस्ट करून सुद्धा नाही बघली. काय माहिती आहे, तेव्हा ना असं म्हणजे आम्ही खातो म्हणून लपवून ठेवायचे घरी, आणि बघा आता हातामध्ये आहे तर खाऊ नाही वाटत. म्हणजे वेळ ना किती चेंज होते नाही का, लवकर असं चेंज होऊन जाते. तर बघा मी जेवढं पाणी निघते तेवढं ना हे असं करून काढून ते असं असे झेलू ना असे लोणी द्यायचे. ते जे दहीवाले काका वगैरे असायचे ना ते आणून, तर मस्तपैकी ना बघा. आणि कढवाचा तर विषय दूर, कढवता सुद्धा येत नव्हतं मला, पण आता सगळंच येते छान आणि मस्तही होते. तर कधी कधी ना मला स्वतःवरच असं वाटते, बापरे आपण एवढं हुशार झालं असं. सो तर चला मस्तपैकी ना मी हे करून घेतलेलं आहे. हाताला ना खूप जास्त दिसते, तर मग याच्यामध्ये ना पाणी असतेच, तर हे आपल्याला पाणी काढून. प्रिशाचं आणि प्रिशाच्या डॅडीचं तिकडं मस्त चालू आहे, तुम्हाला आवाजसुद्धा येत असेल. तर बघा हे झालेलं आहे. आता याला ना मी गॅसवरती ठेवून देते मस्तपैकी. याला तुम्हाला दाखवते सुद्धा. लोणी ना लवकर म्हणजे लोणी लवकर कढवल्या जाते, पण धुतल्या जात नाही लवकर. धुवायलाच ना बराच वेळ लागते, कारण की आपण लोणी जेवढं छान धुवू तेवढी टेस्ट चांगली येते. तर बघा हे लोणी आहे ना, आधीच्या लोकांना असे करून ना हाताला, चेहऱ्याला वगैरे लावून घ्यायचे. संध्याकाळचे 9:30 वाजत आहे, तर मी आता लोणी. तर इथे बघा फ्रेंड्स, हे जे आहे लोणी ते मस्त मी धुवून घेतले, आणि आता मी याला छान असे गॅसवरती ठेवून घेते. तर तुम्हाला दाखवते. तर इथे बघा मस्तपैकी ना मी हे धुवून घेतलं लोणी, आणि गॅसवरती ठेवलं. आधी मोठ्या गॅसवरती ठेवलं, आणि याला ना असं कंटिन्यूली चम्मचच्या सहाय्याने असं हलवून घेत राहायचं आहे, नाहीतर खाली वगैरे लागते. तर बघा आता मी ना 2 ते 3 वेळा झालं लोणी कढवत आहे. तर ह्याच्या आधी मला यायचं नव्हतं, तर खूप छान असं लोणी होते. तर बघा आता कमी गॅसवरती असं फिरवत राहायचं आहे. तर अशीच पद्धत आहे आमच्याकडे तरी लोणी कढवण्याची, आणि एवढे छान लागते ना, खूप छान. हे वरचं जे व्हाईट आहे ते पूर्ण कमी होऊ द्यायचं आहे, आणि जेव्हा असं तेलासारखं होते तेव्हा ना गॅस बंद करून टाकायचा आहे. गॅस बंद झाल्यानंतर ना विलायची टाकून घेत असते. आमच्याकडे ना अशीच आहे पद्धत लोणी कढवायची. तुमच्याकडे कशी पद्धत आहे हे मला नक्कीच कमेंट करून सांगा, आणि तुम्ही काय टाकता हे सुद्धा मला सांगा. तर इथे बघू शकता फ्रेंड्स तुम्ही, हे बघा किती फेस होता, आणि नंतर ना असं येते पूर्ण व्हाईटपणा जाऊ द्यायचे आहे, आणि नंतर बघा मस्त येल्लो आलेलं आहे. इथे बघा मी गॅस बंद केलेला आहे. हे जे काटाला डिकून आहे ना ते थोडंसं हे होतं आहे, आणि याला ना थोडं शांत होऊ द्यायचं आहे, म्हणजे खालता आहे ना मड्डा लागते. तर हे बघा याचा जो मड्डा असतो ना तो खाली बसू द्यायचा आहे, आणि नंतर थोडं थंड झाल्याच्या नंतर ना याच्यामध्ये विलायची कुटून टाकून घ्यायची. हे बघा मला असं हलताना दिसत असेल असं बारीक कण.
तर ते यायला शांत होऊ द्यायचं आहे. तर इथे बघा फ्रेंड्स, हे जे तूप आहे ना ते कळलेलं आहे. तर बघा हे जे खालतं थोडंसं तुम्हाला ब्राऊन कलर दिसत असेल, त्याला मड्डा म्हणतात आमच्याकडे. तर बघा ते खाली बसल्याच्या नंतर हे जे वरचं व्हाईट आहे ना ते शांत होते. नंतर विलायचं बघा घामाला ना खूप जास्त रात्रीचे 10 वाजलेले आहेत. ताई आणखी यायचीच आहे. तूप कडून झालेलं आहे. तर चला, तर इथे बघा फ्रेंड्स, माझं जे तूप आहे ना ते कडवून झालेलं आहे. तर तुम्हाला दाखवते. आणि थोड्या प्रमाणात ना थंड होऊ द्यायचं आहे. तर थंड झाल्याच्या नंतर ना याच्यामध्ये विलायची टाकून घ्यायची आहे भरपूर सारी, 6-7 किंवा जेवढं होईल तेवढं, म्हणजे छान स्मेल येते. तर तुम्हाला मागे पसारा दिसत असेल तर इग्नोर करा, रात्रीचे 10 वाजलेले आहे. तर बघा, तर इथे बघा फ्रेंड्स, हे जे माझं तूप आहे ना ते मस्तपैकी कळलेलं आहे. आणि याच्यामध्ये मी आता हे बघा, हे अशा विलायची आहे ना हे केली आणि असे टाकून घेते. तर बघा याचा स्मेल ना एवढा छान येते ना. घरी जे तूप करतो ना ते बाहेरचं तुम्ही कोणतंही घ्या, कितीही ब्रँडचं घ्या, मला तरी काही आवडत नाही विशेषतः. घरचं जेवढं आवडतं तेवढं. तर बघा कसं वाटतंय माझं तूप, मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर इथे बघा फ्रेंड्स, तूप कडवून झालेलं आहे लोणी. आणि आता ताईची वाट आहे. तर ते आल्यानंतर त्यांना जेवायचं वगैरे देते. तर वेळच आहे त्यांना यायला. तर चला मग एक बाहेर ना चक्कर मारून येते. एवढी गरमी झाली, खूप जास्त गरमी झाली. किचनमध्ये रात्री 10 वाजता तुम्ही थांबा, गरमी होणारच. तर चला मग आता हिचं किंवा आप्याचं बॅटर तुमचं लवकर फर्मंट नसेल होत तर असं ना गरम पाणी करायचं आणि ह्या गरम पाण्यामध्ये ना जो कोणता डब्बा आहे तो ठेवून द्यायचा. लवकर हे फर्मेंटेशन होऊन जाते. आता ना आमची ताई आलेली आहे. तर येताना हा केक घेऊन आलेला आहे. तर फ्रेश होत आहे. तर तुम्हाला दाखवते मी. प्रिशा इकडे बघ, किसके लिए कौन आया है? अत्तू है. किसके अत्तू है? अच्छा, कल खाना है? हाँ, कल खाना है या आज खाना है? हाँ, ऐसे स्मॅश करो. तर बघू शकता तुम्ही, हे जे तूप आहे ते मी कडवलेलं आहे. तर एवढं छान झालेलं आहे ना, स्मेल तर खूपच भारी येत आहे. आणि हे बघा, हे जे तूप कडवलेला गंज असते ना याच्यामध्ये गोडसुद्धा करू शकतो आपण. एवढं छान होते ना, खूप मस्त. साखर टाकून असंही खाल्लं ना तरी पण छान लागते. पण बघू शकता तूप किती छान झालेलं आहे. स्मेल यार खरंच खूप मस्त येत आहे. तर बघा फ्रेंड्स, तुम्ही ना कालचा व्हिडिओ बघले असाल, मी लोणी कडवला आणि ताई आल्या होत्या. तर त्याचा व्हिडिओचे एंड करायचं राहिली होती. बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी ना दुसऱ्या दिवशी व्हिडिओचा एंड करत असते, कारण की आठवण नसते किंवा लक्ष नसते त्याच्यामुळे. तर व्हिडिओ एंड करता काल जे मी लोणी कडवलं होतं ना, तर त्याचं तूप कसं झालेलं आहे ते दाखवते तुम्हाला. अगदी रवाळ टेक्स्चर आलेलं आहे. तर तुम्ही बघा, आणि स्मेल तर एवढी छान येत आहे ना, खूप जास्त. तर बघा तर इथे बघू शकता याच्यातलं ना थोडंसं तूप ना खाल्ल्यासुद्धा गेलेलं आहे. तर मी तुम्हाला ना इथे चम्मचने घेऊन दाखवते. तर एवढं छान झालेलं आहे ना फ्रेंड्स, खूप मस्त. आणि याची स्मेलसुद्धा ना खूप छान येत आहे. तर बघा, तुम्ही तूप बघून ना अंदाजा लावू शकता. दिसत आहे ना तुम्हाला असं बारीक रवाळ असं टेक्स्चर. तर बघा, मी जशी कडवली ना एकदा तसं तुम्ही ना कडवून बघा. एवढं छान लागते ना, खूप भारी लागते फ्रेंड्स. बघले ना फ्रेंड्स, इथे मस्तपैकी ना मी कालचं जे लोणी आहे ते कडवून घेतलेलं होतं. आणि तर चला मग हा व्हिडिओसुद्धा मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल. तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करा. तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघत आहे हे सुद्धा मला नक्कीच सांगा. तुमचे एक कमेंट्स मला खूप जास्त महत्त्वाचे असते, म्हणून कमेंट करायचा. नुसतं बघून घेता, कमेंट करत नाही, लाईकसुद्धा करत नाही. तर नक्कीच करा. तर चला मग हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद फ्रेंड्स. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. ऑडिओ जंगल.